कधी कधी दिवस खास का ठरतो, कारण त्या दिवशी मेहनतीला खरं उत्तर मिळतं. आज आमच्या 365 डे जर्नीचा 48वा दिवस होता. सकाळी तन्मयने मला शॉपवर ड्रॉप केलं. मी शॉप ओपन करून पहिली ऑर्डर पटकन तयार केली. ऑर्डर कंप्लीट करून घरी थोडा आराम घेत होते, तेवढ्यात तन्मयचा कॉल आला. कस्टमर शॉपवर आलेत. मी पटापट तयार होऊन शॉपवर पोचले. शॉप उघडल्यावर कळलं लाईटच गेलेली. मला थोडं टेन्शन आलं की आलेले कस्टमर काय ऑर्डर देत आहेत, पण कस्टमरने कोल्ड कॉफीची ऑर्डर केली होती. मग काय, आपली कोल्ड कॉफी रेडीच होती. सो मी पटापट रेडी करून कस्टमरला पार्सल दिली. यानंतर एक क्यूट मुलगी आमच्या शॉपवर आली. ती आमच्या रील्स बघून खास व्हिजिट करायला आली होती. तिने पिंक सॉस पास्ता आणि किटकॅट कोल्ड कॉफीची ऑर्डर दिली. नंतर ती म्हणाली, माझाही बिझनेस होता पण काही कारणांमुळे बंद पडला, पण तुमचे रील्स बघून मला पुन्हा इन्स्पिरेशन मिळालं. मी आधी विचार करत होती लोक काय म्हणतील, पण तुम्हाला पाहून मला कॉन्फिडन्स मिळाला. तुमचा बिझनेस खूप सक्सेसफुल होईल, असं बोलून तिने आम्हाला बेस्ट ऑफ लक केलं. हे ऐकून माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आले, कारण मी हे सगळं त्याचसाठी करत होते. कोणाला तरी मोटिवेशन मिळावं, कोणाला तरी फायदा व्हावा. आजच्या दिवसाची नाईट तर एकदमच सरप्रायझिंग होती. तन्मयने सांगितलं 60 मॅगीची ऑर्डर आली आहे गणपती मंडळासाठी. आणि रात्री 12 वाजता आम्ही सर्व कांजूरमार्ग ईस्टला पोचलो. तेथे शिवशक्ती प्रेमनगर या प्रसिद्ध मंडळासाठी प्लेन मॅगी सर्व केली. सर्वांना खूप आवडली. खूप छान रिव्ह्यूज मिळाले. तेव्हा जाणवलं ही मेहनत वाया नाही जाते. चला तर मित्रांनो, अशाच आमच्या शॉपच्या इंटरेस्टिंग डेलीच्या स्टोरी ऐकण्यासाठी आमच्या पेजला फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.